तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामतीत अजित पवारांची रॅली आता निघालेली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। बारामतीतनं दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय फुलांची उधळण अजित पवारांवर केली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज जनसन्मान यात्रा काढण्यात आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी दुचाकी रॅली देखील काढण्यात आलेली आपण पाहू शकतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार हे या रॅलीत सहभागी झालेत आणि बारामतीकरांना ते हातवारे करून अभिवादन करत आहेत। आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं सध्या बारामतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। आज बारामतीमध्ये ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी सहभागी झाली। आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीकर जे आहेत ते अक्षरशः फुलांचा वर्षाव करत आहेत आणि अजित पवार देखील या बारामतीकरांवरती फुलांचा वर्षाव करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। अतिशय आनंददायी वातावरण या ठिकाणी निर्माण झाला असून एकच वादा अजित दादा असा नारा जो आहे तो अजित पवारांचे कार्यकर्ते या ठिकाणी देताना आपण पाहत आहोत। ही यात्रा जी आहे ती आता थोड्याच वेळात या बारामती शहरातून पूर्ण झाल्यानंतर बारामती शहरातील टीसी कॉलेजच्या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे आणि अजित पवार बारामतीकरांना संबोधन करणार आहेत। उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार नेमकं बारामतीकरांना आज काय संबोधन करतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।